गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अच्छा 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 वा 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 बरं झालं योगायोगानं भेटलं ऐकायला थांबायचं नाही पण आता मागं नियोजन राहतं ना हो हरे हरे राम कृष्ण याला खाली घेऊ का पक्का आहे तुटणार नाही ना तुटलं तर पुढच्या दुसरं लावू. म्हणजे मला तुटता येत नाही हे माझ्या अंगावर येतं. थोडं घेऊच पुढं बाबा हा नाही 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 ते पूर्ण व्यवस्थित इथं येईल ना याला तरी किती वेळ राहून देते
का चालू हरी मोठा होता परी बळी झाला बंध. ये बोलिया चंद्र माझे वाले. ये बोलिया चंद्र माझे वाले. ये बोलिया चंद्र माझे वाले. कागद महाराज घेते काय आमचे मोगल
हरी मुक्त होता कोणी गोळी झाला बद्ध घेऊन या चंद माझे माझे पाप पुण्यांगे घेतले जडून वर्मने कोण करिता तुका म्हणे अवघे गेले वायावे तुका म्हणे गेले व्यर्थ वायावे पाप पुण्यांगी घेतले जडून वर्मने कोण करिता महायोग पेटी तटी देमरत्या वरम पुंडरी काय दात मुनी समागत संत मानंद कन्न गुरु ब्रह्मलिंग पदे पांडुरंग
भवते द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिमूर्तिं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिवीरं मोक्षाणां ज्ञानदायकलक्ष्यं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वैष्णवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो कोमलधालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अंजन देवाजी या जगत उद्धाराला गेलेला अवतार निरविला परिवार सिद्धालिका मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अंजन देवाजी शरण शरण म्हणतात मालुरा मुक्ता काय भक्तीच्या देवाच्या मुद्रावया सुभका शिविलागी सेवक माझे पाप पुण्याने घेतले धरून वर्माने कोण करिता प्राप्त घटका नाही बापांना गेल्या 30 वर्षापासून आपल्या या देवभूमीमध्ये बघा बापू ही देवभूमी आहे इथं वर्णन आम्हाला नाही आमच्या पूर्वजांना करून ठेवलंय बरं का पण आम्ही पालख्या नशिबाचे आम्हाला कळून नाही राहिले देवभूमी आहे काशी खंडामध्ये या गोष्टीचं वर्णन आहे आणि या देवभूमीमध्ये तुम्ही महर्षी अगस्त्य मुनींचा हा उत्सव तुम्ही करत आहात तुमच्या सर्व आयोजकांना तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद बरं का हो अगस्त्य मुनीची कृपा आहे तुमच्यावर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही श्री भगवान दत्तात्रयाच्या वतीनं विश्वाच्या कल्याणाकरता भगवंताच्या मुखानंदातून निघालेला अमृत गीता जयंती तसेच श्री नवनाथ ग्रंथ व अगस्त्य महात्म्य या ग्रंथाच्या पारायणाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा चालू झाला बोलता 6 दिवस निघून गेले 7व्या दिवसाचा भाव तुमच्या पुढे उभा आहे म्हणून ज्या महात्म्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा चालू आहे हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती मधुसूदन महाराज मुघल असतील महंत कृष्णानंद सरस्वती महाराज असतील हरिभक्त परायण ब्रह्मवादिनी गयाताई महाराज असतील हरिभक्त परायण कुंडीराम महाराज बल्ला असतील हरिभक्त परायण हरी महाराज साबळे असतील या सर्व महात्म्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा चालू आहे तसेच नवनाथ ग्रंथ तसेच अगस्त्य महात्म्य ग्रंथाचे परायण नेतृत्व गुरुजी असतील सोमनाथ तुथरे असतील भाऊसाहेब सोनवणे असतील गीता परायण नेतृत्व हरिभक्त परायण ब्रह्मवादिनी गयाताई महाराज गवळी देवगाव यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आजची सेवा हरिभक्त परायण श्रीराम जगताप सर मनोर समाजसेवक यांच्या माध्यमातून तुमचं पॉम्पलेट प्रमाण म्हणतो बरं का हा तुम्ही टाकलं त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली परंतु ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आला असे आमचे मुरलीधर गायके बापू यांची तळमळ होती त्यांनी आमचे राजेंद्र महाराज टोपे सरांना कॉल केला का महाराजांची सेवा आम्हाला घ्यायची आहे या सर्व महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्या पुढे उभा राहिलेलो आहे मला काय येतं तुम्हाला आता कळून जाईल
मी काही खानदानी कीर्तनकार नाही, पण मला जे माझ्या सद्गुरूंना अनुभवाला आणून दिलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेन. अतिशय उत्कृष्ट गायनासाठी या ठिकाणी तुम्ही ही सगळी विशारद महात्मे तुम्ही या ठिकाणी उपस्थित केली. वाल्मिक महाराज मोगल असतील, सागर महाराज असतील, चव्हाण, विकास महाराज असतील, सुरेश महाराज बोरके असतील, रामभाऊ महाराज मालकर असतील, बाजीराव महाराज देसाई असतील, कृष्णा महाराज गोरे असतील. आता सगळ्याचे काही नाव घेत नाही, काही काही डबल असतील, नाव घेतलं नाही म्हणून राग येऊन देऊ नका. म्हणजे याच्यातले कमी मानाने म्हणतो. हा, आणि अगदी मृदंग सम्राट मृदंग महावीर हरिभक्त नारायण किरण महाराज डोंगरे यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा असतील, विनेकर माई असतील, आमचे चोपदार असतील, आणि तुम्ही सर्व माता मावल्या, तुम्ही सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, स्वतःवृद्ध थंडी वाऱ्यामध्ये इथं आले. आमचे सरस्वती महाराजांचे नाही, महाराजांचं नाव माधवानंदगिरी, माधवानंदगिरी महाराज सुद्धा माझ्या या कामराच्या सेवेला या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या पॉम्पलेटवर टाईम लिहिलेला आहे ऑगस्ट मुनीला साक्षी ठेवून 7 ते 9. हा, म्हणजे मी बरोबर भुकू राहिलो. पण आता वाजले किती तुमच्या घराला? 8 वाजले. आता किती वेळ करायचं तुम्हाला भुकाचं? 1 घंटा, बरोबर ना? तुमचे कावळे काव काव करतील, कारण रानातले काम करून तुम्ही इथे येईल. मला काय लागत आहे आईचं उचकाला. एका तासामध्ये बसलेल्या 1000-2000 लोकांपैकी एकाला तरी आता फाईन फटका बसला रे बसला. अगस्ती मुनींचे 30 वर्ष सार्थकी लागतील. विठाला ज्या महात्म्यानं हाडाची काढत केली त्या काळात कोणी संस्कृती समजून नाही घेतली. त्या काळात जन्माला आलेले हे सप्त ऋषी आहेत. समाज आदिवासी पद्धतीने राहत होता, समाज विखुरलेला होता. समाज एकत्र यायचं म्हटल्यानंतर परेशानी होती. माणसाचंच माणसाला भेव वाटत होतं त्या काळामध्ये. बघा बरं का, 2 मिनिटात चरित्र सांगणार अगस्ती मुनींचं आणि पुढे करणार. अशा परिस्थितीमध्ये संस्कारहीन झालेल्या जीवाला देव कधी कळत? त्याच्या टकुऱ्यात देव घालायचा होता ऋषींना. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचे भगवी वेश धारण असायचे बिचारे मायबाप. त्यांचं वैराग्य जीवनामध्ये असायचं, तप असायचं, आणि त्या तपाच्या जोरावर त्यांच्या सद्गुरूंना जे त्यांना सांगितलं ना ते जगाच्या कल्याणाकरता होतं. आणि म्हणून जगाच्या कल्याणाकरता ऋषीमुनी जंगलाला फिरले बरं का. तेव्हा गावाची संकल्पना नव्हती. त्या काळामध्ये हे अगस्त्य असेल, अत्रि असेल, भारद्वाज असेल, आणखी सगळे अष्ट ऋषी महामंडळ होतं बरं का. हे आतापासून नाही बरं का हे ना बापू, हे रामाच्या काळापासून होतं. राजाला सुद्धा शासन करायची ताकद ऋषीच होती. आता इथं राजेच भ्रष्ट झाले तर ताकद कोणाला लावायची? अष्ट ऋषी मंडळ होतं त्या रामाच्या काळामध्ये. प्रभू रामचंद्राला ज्यावेळेस वनवास झाला, थोडे त्यात पटापट सांगतो. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. डिलीट करायची सवय लावून घ्या. राज्याचा नियम होता राम राज्यामध्ये. रामाला 14 वर्ष वनवास झाला, बरोबर. पण कुलगुरू वशिष्ठांना विचारलं, बघा बरं का, जरा डोके कान उघडे ठेवून ऐका कीर्तन. जन्माला आल्यापासून ढकल्यावर कीर्तन आहे, ढकल्यावर बी कीर्तन आहे. बोललं का आमच्या लय राग येते. पावशेर खाऊन शेरभर हागा लागा. कीर्तन कशा करता? काय ऐकायचं कीर्तन? किती कीर्तन ऐकायचे? मरुस्तान कीर्तन चालू आहे. पण वशिष्ठांना विचारलंय, काही काही मातेची आज्ञा आहे, काही काही 2 वर मागितलेले आहे. राजा त्या बंधनामध्ये गुंतलेला आहे. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आहे आणि भरताला 14 वर्षाची राज्यगदी आहे. काय करायचं? आमच्या सारखे नव्हते ते टेबला खालून येणारे. आम्ही 500 कमी असलो तर फाटवून वापस येतो. मग वशिष्ठांनी सांगितलंय मला विचार करू द्या, मग मी उद्या सकाळी निर्णय घेतो. वशिष्ठांनी
साधना केली मायबाप कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, इथं जरी भुकायचा असेल, 2 तास जरी कीर्तन करायचं असेल ना, त्याच्यासाठी साधना करावं लागते. कायची पंचीकरण वाद, विचार सागर वाद, विवेक चिवडामणी वाद, हे वाद ते वाद, सारच वाचतो का? खिचडी होईल ना त्याची, वाचून सांगायचं नसतं, अनुभवून सांगायचं असतं. मग बरं का, तुम्ही बाबा करूच नका माझ्या. मी फुगून जर गेलो तर कीर्तन खाली पडत. असं नको. काय चाललं होतं आपलं? चाल दे तो आलोय, 1 घंटा राहिले जाय भोकून. वशिष्ठाने साधना केली, विचार केला, सारा सार विचार करून दशरथ राजाला सांगितलं, जरी राम 14 वर्ष वनवासाला गेला तर सीता राज्य करू शकते. क्या बात. कोणा सांगावं? आणि ते राजानं ऐकावं असं अष्ट ऋषी मंडळ होतं त्या काळामध्ये. आणि त्याच अष्ट ऋषी मंडळातल्या हा महात्मा ज्यांची आपण हा उत्सव साजरा करतोय, अगस्त्य मुनी, तपस स्वाध्याय निरत असलेलं अगस्त्य मुनींचं जीवन, समाजाकरता झोकून दिलेलं जीवन, समाजाच्या उद्धाराकरता झोकून दिलेलं जीवन. जंगलामध्ये गेले, जंगलामध्ये गेल्यानंतर लोक एकत्र येत नव्हते, लोक यांना पाहून पळून जायचे. मग ते काय करायचे? आदिवासी समाज होता, खायची अक्कल नाही, प्यायची अक्कल नाही, आणि झोपाची पण अक्कल नाही, कपडे घालायचे का नाही याची बी अक्कल नाही, कारण असंस्कृत समाज होता. मग अगस्त्य मुनींनी काय करावं? 2-4 जण सोबत घ्यावं, जंगलामध्ये सगळं गबळ गोळा करावं, त्याला काडी लावून द्यायची. काडी लावून दिली का त्या उजाडानं लोक यायची रात्री जवळ. त्या उजेडानं आल्यानंतर त्यावेळेस त्यांना विचार सांगायचं काम अगस्त्य मुनी करायचे. कशा करता जन्माला आलो मायबाप तुम्ही, आम्ही येऊन करायचं काय तुम्हाला आम्हाला? असं जीवन जगणं हे पशुसारखं जीवन आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलंच नाही. त्यांनी सांगितलं जाऊ दे ना, झालं गेलं. येळगंगाला गेलं, गंगाला लांब आहे आपल्याला, येळगंगा जवळ आहे ना, पण तुम्ही जवळ या, रोज या जा. आणि असं रोज यज्ञ करतो, म्हणून यज्ञ चालू राहतो बरं का. ऋषींच्या आश्रमामध्ये रात्रंदिवस अग्नी का पेटेल राहतो, त्याला थंडी वाजते म्हणून काय. त्या अग्नीच्या प्रज्वलानं, त्या प्रकाशानं लोक एकत्र यायचे, त्यांना संस्कार द्यायचे, त्यांना भगवंताचं तत्व समजून सांगायचं, आणि भगवंत त्यांना अनुभवाला आणून द्यायचा. हे ऋषींचं कार्य होतं. संतांना संतांचा धर्म सोडला, ऋषींना ऋषींचा धर्म सोडला, राजकारण्यानं राजकारण्याचा धर्म सोडला, समाजकारण्यानं समाजकारण्याचा धर्म सोडला. म्हणून समाजाने अवदासा प्राप्त केली. आणि असे ऋषी ज्यावेळेस तपस, ज्यांच्या अंगामध्ये मूर्तिमंत दिसत होतं, ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, थोडक्यात सांगतो, माझ्या मुद्द्यावर येतो. सांगायला बसलं 6 महिने पुरणार नाही. तुम्ही चरित्र वाचू राहिले घ्यायचे, महात्म्य वाचू राहिले ना तुम्ही. ज्यावेळेस समुद्रानं आता मर्यादा सोडायची तयारी केली, होणार आहे बरं का बापू. आता थोडा दिवस आहे, आता तुम्हाला माहिती, तुम्हाला दिसेल का नाही पण आम्हाला दिसणार. हा, ते दिवस दिसणार आहे आम्हाला. इथं बसलेले बरेच साक्षीला राहणार आहे. ज्यावेळेस अगस्त्य मुनींच्या काळामध्ये समुद्रानं मर्यादा सोडली, त्यावेळेस ही जी संस्कारी झालेली जीवन होते ना, त्यांनी सांगितलं बाबाजी, आम्ही साधना करत आहोत, आम्हाला देवाच्या प्राप्ती करता आम्हाला जगायचंय. आता बायका पोराचे लग्न करता नाही जगायचं, म्हणून आम्हाला काय करा तुम्ही, याच्यापासून वाचवा. समुद्रानं आता मर्यादा सोडत चाललेला आहे. अशा प्रसंगामध्ये अगस्त्य मुनींनी सांगितलं, एवढी ताकद लागली बरं का, आमच्याकडून मच्छर मारा ना, मार दिया जाय या छोड दिया जाय. हे तपनिरत होते महात्मे. त्यांनी अगस्त्य मुनींनी सांगितलं, एक गोष्ट ध्यानात ठेव, जर आता या तुला जी बंधन घालून दिलेलं आहे, त्या बंधनाच्या एक इंच जरी तू बाजूला आला तर तुला पिऊन टाकेल. काय ताकद असेल. माणूस समुद्र पिऊ शकतो विकास महाराज, पण तेवढी ताकद राहते बरं का. हा, तेवढं अंगात सांगा, अंगी आयुष्य बळ लागत त्याला. इथं आम्ही मरून चाललो, तुम्ही कुठून जगणार आहे? आप मरे तर मरे, याच मन तू लेखे मरे.
मग अगस्ती मुनींनी त्या दिवसापासून सागराला बंधन घातलं आणि तो सागर आजही मर्यादा उल्लंघत नाही. किती 6 महिने नाही, हे ट्रेलर आहे देवाचं. 6 महिने पाऊस म्हणजे काय आहे? आरडाई. हा तुम्हाला 12 महिने पाऊस राहते ना, झिमझिम नाही. हिमालयाच्या टोकाला पाणी लागणार आहे. सगळ्या सृष्टीचा प्रलय या ठिकाणी होणार आहे. आता कल्की अवताराची तयारी सुरू झाली. कृतज्ञता व्यक्त केली 5 मिनिटांमध्ये. पुढच्या विषयाला सुरुवात करतो. अगस्त्य मुनींनी जे कार्य केलं ना ते तुम्हाला सांगणार आहे. मला दुसरं भुकताच येत नाही, माझ्या गुरुने दुसरे सांगितलंच नाही भुकत. मला आई येत नाही, बापा येत नाही सांगता. मला फक्त एक सांगता येतं, बसलेल्याला सगळ्याला देव होता येतं. कारण कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो बरं का, आणि तुमची संख्या जादा यायच्यावर काय रोखतं पडलं. आम्ही ना, मी बी द्याय घेतला बरं का, इथून असत भेटतो तिकडं, मी बी द्याय घेतला ते. आम्ही सप्तेबाळा नंबर या बंद. काही ठिकाणी बापू महिलानं सप्ते चालवले, महिलांना. माणसानं बांगड्या भरायला काय हरकत आहे. तुमची संख्या एवढी बरं, सगळ्यात आधी कोण होतं काही तुम्ही, बरोबर आहे ना. जास्त काम कोण करता, हे टक 11 वाजे लोक तिथं हुश ठेवायच्या तिकडे बस स्टँडला. आणि तिथून आल्यावर थापायचं कोणाला लागायचं, द्यायला का तुम्हाला. मग एवढं सगळं करून सुद्धा आयचं रेट त्याच्या पुढे जात का नाही. मग इकडे यायला काही रोग येतो का. तरी इकडे येत नाही माणूस का. पूर्वजन्मी पाप केले माग काय वाघ मारला माहिती का. माग काय, आणि आता कमी चालू आहे का, कळलं ना तुम्हाला. भुकायचं तोंडातून. जे नाही खाऊ ते खायला लागलो आम्ही, जे पिऊ नाही ते प्यायला लागलो आम्ही, वागू नाही तर वागायला लागलो आम्ही. काय पावसानं सारी लाच सोडी, तो किती सोडी पाय ना. पावसाची काय पाहतो, तो सोडली म्हणून त्याला सोडावा लागली. गाय किती दिवस उपाशी राहिली म्हणजे मा सारखं. तुम्हाला ऐकू येऊ राहिलं ना, ऐकू येऊ राहिलं ना बुवा, काय भुकू राहिलं एवढं तर कळू राहिलं ना. गाय किती दिवस उपाशी राहिली म्हणजे मा सारखं नाही. वा किती दिवस उपाशी राहिला म्हणजे पुरणपोळी खायचो आपल्यासाठी नाही ना. त्याचा धर्म सोडला नाही. माणसानं का माणसाचा माणूस नको ते खाऊ राहिला, नको ते ढोसू राहिला. आणि तेव्हा आतून खराब झाला का देवा. दोस्ताना नाही देवा आठवला त्याला. किरण महाराज गिळताना पाडतो होतं, फडी येऊ द्या तू या फोडी होणार एक दिवस. हो, तुझी फोडी बोटी करून लोक खाणार एवढी गोष्ट ध्यानात ठेव. कीर्तनकार झाले विचारूच नका. पण समाजात काहीच बदल नाही. कारण काय, आमचा सगळा व्यवहार बदलून टाकला आम्ही. माहिती जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाची काही कर्तव्यता असते, ती इतकी कर्तव्यता करण्याकरता तुम्ही आम्ही जन्माला आलो. पाप पुण्याची बरोबरी झाली, सर्व समान झाले. आणि मग भगवंतानं भरतखंडामध्ये मनुष्य देहामध्ये तुम्हाला जन्म घातला. बाई असो माणूस असो, देवाजवळ बाईचा माणूस चालत नाही. आमच्या टकोऱ्यात घाणे या बाया, हे माणसं. आम्ही इतक्या खालच्या लाईनला आलो बापू. आम्ही जाती करून ठेवल्या, धर्म केले, धर्मात जाती घातल्या आणि जातीत पोट जाती घातल्या. आमच्या वाईट स्वार्था करता. पण
संताजवळ भेटावत नाही. यरे यरे लहान तुमचे सुद्धा लाख लाख धन्यवाद बरं का भाऊ. तुमचं नावच नाही सांगू. टाकून ठेवा बरं राहतंय. महाराज लोकांना भोकायला बरं राहत. तुम्हाला सुद्धा भगवान परमात्मा चांगली कृपा करू, आणखी ताकद देऊ आणि आम्ही तुम्हीला आणखी चांगली सेवा देत राहू तुम्ही. हो भगवान तुम्हाला कुठं कमी पडू द्यायचा नाही. फक्त मी सध्या भुकरून करू द्यायला लोकांजवळ पावड्याला पैसा आहे. पावड्याना वडायला लागला तर बाबा पावड्याना बरं का. हा पण घर भरलं तोंड धरलं. त्याला साखर चालत नाही, मीठ चालत नाही. आता दगड खायचो जावा गिळायचं तवा गिळीले नाही तवा पावड्याला वाढायला लागला. आणि आता घर भरलं तर तुला खायला कस काय देव खाऊ घाली. कारण तो नको ते खाल्ल्यामुळे तुला देव खाऊ देत नाही. आता जाऊ द्या काय चाललं होतं मला. तुम्ही हुशार आहे तुम्ही. हा यार यार हा तुम्ही बी बरं झालं तुम्हाला बरं झालं जागे बरोबर आहे ना. ते काय होतं कीर्तन कीर्तन ऐकू हेरी पिटून गेले. यारे यारे लहान थोर माणसाला पाप पुण्याची बरोबरी झाली म्हणजे भगवंताला या देहामध्ये यावं लागतं. पावला हा देह का गगारी पावला हा देह इथं बसलेल्यापैकी बाकीच्या तर सोडू द्या. इथं बसलेल्यापैकी किती लोकांना देवाकडे अर्ज केला मला जन्म मिळू दे माणसाचा. देवगाव मध्येच मिळू दे. गायके कुटुंब असन, जाधव कुटुंब असन, गोरे असन, काळे असन, पांढरे असन, ढवळे असन, यायच्याकडे मला जन्माला घाल असा अर्ज केला पण नाही केला तरी मिळाला. का याच्यामध्ये मी बघा काही जण साधना करणार आलेले, काही जण आहे ते मुद्दल गमवायला आलेले बर का, आणि काही 84 लाख योनीला धकाला आले बर का. आता आपण पंढरपूरला जातो का नाही, जिल्ह्यामध्ये हरणा कोण दिसत तुम्हाला, कुत्रे कोण दिसाड्या, रसाला पहिले कोण दिसाड्या, वारी करता करता टपुऱ्या घालूची. जेव्हा तुकोबाराने सांगितलं ना मला जेव्हा तुझी अखंड वारी होऊ दे म्हणून हे जाता जाताही मनामध्ये कल्पना आली. जेव्हा मी माऊलीच्या रथाला हात नाही लावला आणि गचकलोय आणि ते बैल होऊन आलं वडा करत जन्म घेणे लागे
कारण त्याला माहिती बुवाच्या 72,000 महिने माहिती द्यायला. हो बघा, जन्म घेणे लागे, बरोबर. मग जन्म घेणे वासनेच्या संग घ्यावा लागतो. मग ती वासना जर हरिरूप केली तर त्याच्याकरता माणसाला मोठ्या आशेनं भगवंताने या सृष्टीमध्ये पाठवलं. बाबा ठीक आहे, तुझं पाप आहे ना, बरोबर जरी झालं ना, तू आता पुण्य कर ना. तिळा तिळा पुण्याचा टोळी व तू तिळा तिळा पुण्याचा जमा कर. जमा केल्यानंतर तुला उपरती निर्माण होती. आणि मुळातच तुम्ही आम्ही जे जन्माला आलो मायबाप, तुम्ही आम्ही मुळातच मुक्त आहोत. देख मनुष्यजात सकळ स्वभावताच भजनशील झाले आईचे केवळ माझे खाली ज्ञानेश्वरी. तुम्ही आम्ही मुक्तच आहोत. तुम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून माणसाच्या जन्माला आपण आलो. आता माणसाच्या जन्माला आल्यानंतर करायचं काय? बायका पोरं चांगले पोसायची, काही हरकत नाही. कर्ज काढून पोरीचं लग्न करायचं हरकत नाही. पण हे सगळं करत असताना आपली ओळख करून मावा. आपली ओळख काय होईल? बुंदी खाल्ल्यानं. आपली ओळख कशाला होईल? अण्णा काय किती स्तप केल्यानं आपली ओळख होईल? किती ग्रंथ वाचल्यानं आपली ओळख होईल? किती देव केल्यानं आपली ओळख होईल? तुम्हाला कळू राहिलं का? मी मराठीतच बोलू राहिलो, मला आयरणी नाही आहे. हे सगळे राणे केले का नाही? जप तप कर्म क्रियाने माझा जप तप कर्म क्रिया नेम. धर्म म्हणजे काय? हिंदू मुस्लिम सिख ईसाई याला धर्म म्हणतात का मायबाप? खरा धर्म कशाला म्हणतात? खरा तो एकची धर्म. कोणता धर्म खरा आहे? जो धर्म आईच्या गर्भवासामध्ये चालू होता तो धर्म खरा आहे. तिचा जीव मुक्त होता, तिचा जीव स्वस्वरूपाला पात्र होता. पण कालगती निघून गेली. कालगती निघून गेल्यानंतर जसा जसा जीव आईच्या गर्भवासामध्ये मुक्त स्थितीमध्ये स्वरूप स्थितीमध्ये असताना 7व्या महिन्यामध्ये त्या गर्भाला ज्ञान प्राप्त होतं आणि तो त्या ध्यानाला लागतो. जे ध्यान 33 कोटी देव जपतात, जे ध्यान सगळे ऋषी जपतात. सहस्राठ्याऐंशी ऋषी कळा लाकडाचं पाहून घ्या. सगळेच्या सगळे ज्या देवाचं भजन करतात, सगळे संत ज्या देवाचं भजन करतात, नवे 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 तुम्ही आम्ही सुद्धा कळत नाही तो भाग सोडून द्या, आज्ञा सोडून द्या. पण त्याचं जे अरूपानं अव्यक्त रूपानं जे भजन चाललेलं आहे, त्या भजनाला त्याची सुरुवात झाली 7व्या महिन्यामध्ये. गर्भशास्त्र सांगतं त्याला ते ज्ञान होतं. ते ज्ञान विश्वनियंता, ते ज्ञानोदयी प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. कोणतं ज्ञान होतं आईच्या गर्भवासामध्ये? तेव्हा त्याला कानपूर लाईन चालू नव्हती. चालू होती का कानपूर लाईन? आईच्या पोटामध्ये असताना काम चालू होते का? ऐकू होतं कधी? त्याला ऐकू येत नव्हतं, त्याला दिसत नव्हतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? त्याचं तोंड उचकेल नव्हतं. तुम्ही आयाचे का? तुम्ही काहीच बोला ना. पोरं झाले की नाही तुम्हाला? मग त्या आईच्या गर्भवासामध्ये लय आराम वाटत गेला. मध्ये हा देवाना जिवंत मला मुद्रा परिचरण घातले रे बघा. ते भजन 33 कोटी देव करतात.
ध्यानी पैसोनी शंकर ध्यानी पैसोनी शंकर ध्यानी पैसोनी शंकर ध्यानी पैसोनी शंकर राम नाम सार राम नाम महादेव काय ओम नमः शिवाय जपी तो काय ऐ, उडेल बल्ब जमा झाले साहेब आम्ही बोललं तर लई करळ लागत आहे आम्हाला काय घ्याय नाही बापू नाही 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 15 दिवसापासून घरी नाही हा सगळे सप्ते इथून पुढे बंदच पडणार आमच्याच लोखंडी बसणार तुम्ही चिंताच करू नका आणि आम्ही बी तुकोबाराला ज्ञानोबाराला हीच शक्ती मागतो का मरुस तर शेवटच्या स्वादापर्यंत आमच्याकडून भगवंताचं कार्य करून घे काही समाजातून काही अपेक्षा नाही अरे ज्या समाजाला आहे ना डोक्यावर घेतलं त्याला पाया खाली तुडवून गेलंय समाजाचे काय नदी लागतात लई लोक आले ते तुला नाही आले ते नंतर पंक्ती म्हणून आले तुला भ्रम झाला माझ्या कीर्तनाला लई लोक होते बापू जर काशी इकडून घ्यायचा म्हणजे आले पाहिजे मध्ये ते कीर्तनाला आता या मावल्याचा जलाल खाना बंद आहे यायला वाटलं घरी तुकडे भेटायचे नाही म्हणून येईल अरे जे आईच्या पोटामध्ये गर्भवासामध्ये जीव 7व्या महिन्यामध्ये त्या ज्ञानाला प्राप्त झाला ते ज्ञान सगळ्या ऋषीमुनींना सगळ्या संतांना बघा बरं का मी काय बोलतोय नवे भगवंत सुद्धा आईच्या पोटी जन्माला आला बरं का कोणी म्हणे वसुदेवाचा कोणी म्हणे आई देवकीच्या पोटी जो जन्माला आला कौशल्याच्या पोटी सुद्धा तो जन्माला आला ना त्याला हे भजन ओळखीचं करून घेण्याकरता हे भजन मी जे भुकुराल होते जे भजन ओळखीचं करायकरता तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगरबता करावे बघा त्या सगळ्या म्हणीमध्ये गुरुमेंदीमध्ये हा जीव प्रभूला असे हात होते नाही ए आय असे हात होते ना त्यांना मोठ्या असं करीत होतं काय ते मध्ये मध्ये काय करीत होतं मध्ये ते त्याचे हात मोकळे नव्हते हात बांधलेले होते त्याचे जन्माला आले ना आता एकाची चालले याचा भाग सोडून द्या पण जे घरी जन्माला आले ना ते आईला माहिती त्याचे हात असे मोठे आवडलेले होत्या आणि ते तिथं म्हणत होत एक वेळ एक सागर महाराज राखवून येतो मी राहतो बोलत मी माझ्या नादात राहतो आणि ते स्वरातून गेलं का यायला लगेच स्वरात जमत पण आता त्याला विलाज नाही राहत हे चांगल्याच्या नशिबात नाहीये नाही बोलणं प्रमाण सुचणं आणि त्याची चाल जमणं आणि ती बी स्वरात येणं इतकं सोपं नाही इतकं सोपं ते त्याला तुम्ही म्हणते स्पेशलिस्ट आहे ना त्याला इथं उभा करा बरं
ते खालून वल्लेवर चालायचं, वरून नाही होत, खालून वल्लेवर चालायचं. हे सगळ्याला जमत नाही. चला जाऊ दे, मला काय सांगायचं होतं. हा, त्या गर्भामध्ये प्रत्येक जीवाला इथं जो जो जन्माला आला या सृष्टीमध्ये, जो देव असतो, देवाचा बाप असतो, त्यांना दिले गर्भात वचन दिलंय. एक वेळ प्रिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे होऊन आठवीला पाय हा माझा नवस रात्री ही दिवस भगवंता रात्रंदिवस मी तुझं भजन करीन. ही गर्भामध्ये प्रत्येक जीवानं भगवंताशी शिवाशी करार केलेला आहे आणि मग तो करार विसरून गेलो तुम्ही. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले त्या मातेचे. तिला प्रसूतीच्या कळा व्हायला लागल्या. जिला कळ्या होत नाही तिला शिजर करावं लागते. 50-60 हजार मातीत घालावं लागते. मग कळा झाडाच्या आल्या तर चालत नाही का? अवघड आहे बघा. तसा ती मातेला ज्यावेळेस त्रास व्हायला लागला त्यावेळेस तो जीव बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याचा नाव ठेवला जातो. म्हणजे जीव काय झाला? त्या स्वस्वरूपापासून वेगळा झाला. तुम्ही आम्ही आईच्या पोटातून आल्यानंतर नाळ खाल्ला. नाळ खाल्ल्यानंतर भगवत उलट भजन चालू झालं. भजन चालले उपराटे न कळे खरी खोटी. उपराट भजन चाललं तुमचं आमचं नाही कळत. आणि तेवढं जोडून घ्यायला गुरु करावं लागलं. ते उलट चाललं का ते सोयीचं कराय करता. ज्याला यठ येतं त्याला सांगावं यठ ठुंदी. ज्याला यठ ठणच माहित नाही तर तो काय यठ ठुंदी का नाही. ज्याचं जोडेल त्याला त्याच्याकडून जोडून घ्या ना. आता या भाऊचं इथं उघडं वायर झालं ते फोकस बंद पडलाय. माझ्यासारखा गेलं तर मरण ना तिथं. त्याला त्याच्यातली काय आहे? हा ज्ञान आहे. अक्कल नाही म्हणत मी. ज्ञान आहे त्याला. त्याच्यातलं काय? त्याला ज्ञान आहे. बरोबर आहे. ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याला भेटावा का ज्याला त्याचं ज्ञान नाही त्याला भेटावा? त्याचं काही नाही राहत. फक्त मुंग्या येत्या जमतात सांगते. तिथं जवळ जाऊन तर पाय मुंग्या येत्या का चिटकून जातो पाय ना. तसं बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही त्या भजनाला विसरून गेलो. जे भजन आईच्या गर्भवासामध्ये स्वरूपाचं चालू होतं ते भजन तुटल्यामुळे झालं काय? हो, त्या ते जीवा शिवावती सक्तीच्या पेटे झाली बेटी सती माझी उठे आणि हो ते भजन ज्यामुळे शिव आणि शिवाचं आगमन झाले ना ते जोडायचं कोणी? संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ आता संतांचा जोडेल नाही ते तुम्हाला काय जोडून देते. बरोबर आहे की नाही? ज्याला लेकरं नाही झाले का तेच म्हणतो काटतेला व्याकार राज. ज्याला झालेच नाही तो कस काय सांग काटते व्याकार राहते. ज्याचे झाले जे लई चालले तेव्हा त्याला कळत आहे किती व्याकार राहते. तसं आम्ही देव देव सांगायचो जगामध्ये पण आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव नाही. काल एवढा मोठा विश्वाचा ग्रंथ गीता जयंती झाला का नाही काल उत्सव? कशा करता ज्ञान सांगितलंय? ज्या अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं काय सांगितलंय अर्जुनाला? भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलंय? युद्धामध्ये 2.5 तासामध्ये स्वस्वरूपाला पात्र करून देणारा महात्मा आहे गोपाल कृष्ण. अर्जुना देवनी समाधी सगळ्याची घातला युद्धाची. एवढ्या रणांगणामध्ये त्याला स्वस्वरूपाला पात्र केलं. तसा अधिकाराचा सुद्धा ब्रह्मनिष्ठ आणि स्तुतीय महात्मा असला पाहिजे. तो जीवा आणि शिवाची ओळख करून देतो. म्हणून ते भजन जे शिकलेलं होतं बाहेर आला नाव खाल्ला
जीव मी का शिव मी कोण मी, गणपत मी का संपत मी, कमल मी का विमल मी कोण मी. कोण आहे आपण, कोण आहोत आपण. एवढी भ्रांती आम्हाला झाली. बस 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 बस. एवढी भ्रांती दूर करायचं का. एवढी भ्रांती जर दूर केली नाही केली जीवानं, स्वतःची ओळख जर करून घेतली ना बाबा, आलाची कोटोनिया दासीला कोणा रे घडला तुझे लोभे आपली लढाई. एवढी माया दूर करणारा महात्मा जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि एवढी महात्मा जो महात्मा आला त्याने एवढी बघा ज्ञानेश्वरी करा. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले. काय करावं गुरुनं, कपडे शिवून द्यावा चांगले त्याच्या, तो सारं इकन माया नावावर करून दे. गुरुनं सांगावं, गुरुना हे सांगावं काय. ठीक आहे सारी इस्टेट त्याच्या नावावर करून द्या, पण जन्म मरणाचाच फेरा चुकवायला पाहिजे ना. हे इस्टेट नावावर करून करते काही काही मेंटल आहे अजून, पण काही सापडत नाही बरं का. सर्रास कडे काही नाही सापडत. जीवनामध्ये काय सांगा बरं सद्गुरूंना. अवधूत दत्तात्रयाची जयंती चालू आहे ना. प्रभू दत्तात्रयाना सुद्धा ही परंपरा आहे बरं का. दत्तात्रयाच्या जीवनामध्ये ही परंपरा असावा. ज्ञानदेवा म्हणे नाम जपा आणि पुढं परंपरा त्याचे. कशाला म्हणता परंपरा. अवधूत दत्तात्रयाने 24 गुरु केले. जो जो दयाचा घेतला गुण तो गुरु केला जात. गुरुजी आले अपारपणा संपूर्ण जग गुरु दिसे. सगळं जग गुरु मानलं पण तृप्ती नाही झाली. जरा बारीक कीर्तन आहे का, 15 मिनिटात संपायचंय मला. हा बंगाला स्पर्श नाही. बघा अवधूत दत्तात्रयाने 24 गुरु केले, पण 24 गुरु करून सुद्धा समाधान झालं नाही झालं. समाधान झालं नाही म्हणून उपरती निर्माण झाली. आपण ज्या गोष्टी करता जन्माला आलो तीच गोष्ट आपण साधली नाही, ती साधायला पाहिजे. एवढ्या करता स्वतःचे वडील अत्रि ऋषी आणि अत्रि ऋषीला प्रश्न विचारतात. बाबा मी अख्खं भारत भ्रमण करून आलो, पण मला कुठंच काही सापडलं नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ शेणात मोडू आपण. आता काय करतो त्याला विलाज नाही. याच्याकरता बापू 7ला चालू करावं लागत, तेव्हा मजा येते. मला बी मी 11-12 किलोमीटर काय आलो उठत बसत घर पुसत. आणि याचे लोक सापडतील का पुन्हा मला. तुमची असली परमिशन आपल्याला पण नाही सांगणार, पण तुम्हाला रोजच आहे ना. चला काय करावं बघा. आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा कोणी भेटत नाही या दुनियामध्ये. देवदावी ऐसा कोण भेटे गुरु. हो कोण भेटत मला. अरे देव दाखवणारा माणूस भेटावा का नको. लई पिशा वाचा जमाने चालले आमचे वाले. पाय धुवून लोक पाय पडून पैसे देतात आम्हाला, पण काय सांगतो आम्ही. उद्धाराचा मार्ग एकही बुवा सांगायला तयार नाही या विश्वामध्ये. एकही नाही. द्या ना तुम्ही 1 एकर विकून द्या त्याला, आमचं काहीच म्हणणं नाही. द्या खुशाल द्या, पण उद्धाराचा मार्ग विचारा. अवधूत दत्तात्रयाला प्रश्न पडला आणि प्रभूनं स्वतःच्या वडिलाला विचारलंय. मी सगळं भारत भ्रमण करून आलो, पण मला कुठंच जीव लागला नाही. विचारित करून येतं का नाही, येतं का नाही. देव काय करायचा. काटेचं लग्न होती म्हणून काय करावं. देव हरवलेली काय सापडावं म्हणून, बोरला पाणी लागावं म्हणून काय करता करायची भक्ती. मला मनाला समाधान मिळाला पाहिजे. मग मिळतं का. सगळी केली का नाही. 4 धाम केले, महाराष्ट्र दर्शन केलं, नर्मदा परिक्रमणा केली, सगळं केलं, पण जे करायचं ते नाही केलं.
बरोबर आहे ना? काय करायला पाहिजे? मराच्या टायमाला मला परिक्रमणा करता येणार नाही, मराच्या टायमाला मला देवाला जाता येणार, मराच्या टायमाला मला देवाला पाणी घालायला जाता येणार नाही, आणि इथं तुकोबरा सांगतात ठाईचं बैसणी करा एक चित्त. मग ती भानगड काय? ती भानगड सद्गुरुनाथ सांगतात. मग अत्रि ऋषींनी काय केलं बघा. अत्रि ऋषींकडे परंपरा आहे, जो निर्गुण निराभास जिथून उद्भव सबल ब्रह्माचा आदि नारायण बनते त्यास तो सर्वांचा आद्य गुरु. बरोबर. आत्रिपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा सहस्रार जनार्दन शिष्य तिसरा तेला खरा कलियुगी चाली संध्या संदेह मागावी. याला का संध्या काय करता करायची? संध्या जाण्याकरता. तुमच्या जरा डोक्यावरच जाईल, कारण इथं काही सासू सोन्याच्या गप्पाची आहे ना खावायच्या, आडू जायचं जाळताना खावायची. बाबा काय सांगू राहिला, सारं डोक्यावर सांगू. बघा काय सांगत होतो मी तुम्हाला. अवधूत दत्ता आपण म्हणतो की नाही, संध्याची आपण म्हणतो का नाही? मग झाली जर संध्या झाली, कशा करता संध्या करायची? संध्या जाण्याकरता. संध्या काय? मी देह नावाचा संध्या आहे, आणि मी देह नावाची घाटी काढायची, संध्या काढायचा आहे. काय करायला लागतं? 5 लिटर वाटतं खाली काढी लावायची. माझा मी देह नसून मी आत्मा आहे, या स्वरूपापर्यंत जाण्याकरता ज्ञानदेवा म्हणे मी काढे सद्गुरुना केले कोढे, माता हात ठेवून पुढे विजाची वाहिले. गुरु काय करतात बघा. बघा आपण मुळात मुक्त होतो पण बद्ध झालो. आपण मुक्त होतो म्हणजे स्वरूपाला पात्र होतो पण बद्ध झालो. बायको माझी, पोरं माझे, घर माझं, दार माझं. या खजाना जर 2 एकर घेतली ना बाबा, अख्ख्या गल्लीत दांगुडा, अख्ख्या पाहुण्याला फोन, या 2 एकर घेतली, 2 एकर घेतली. येड्या ती कोणाची तरी नावावर होती पहिली. 7-12 कोणाच्या नावावर होता का नाही? आता तो नावावर आला, तू तो नावावर किती वर्ष राहणार आहे? तू जग फक्त वारसदार माग तयारच आहे. आणि भगवंत विचार करतो, हा विश्वाचा चालक मालक प्रभू विचार करतो, अरे हे साऱ्याचे 7-12 माया नावावर आहे, पण यायला कळत नाही. हे विश्वाची माझे घर, हा अरे हे माझ्या नावावर आहे, हे सगळं माझ्या नावावर आहे. तुला भ्रम झालाय. मी 2 एकर घेतली. येड्या तुला 2 नाही, आणखी 10 एकर घे, पण तुला 10 एकरात ठुणार नाही. तुला मुक्तीधाम मध्ये घेऊन जाते. लांब जरी असलं तर स्वर्गरथ लावती. वारे वा, स्वर्गरथ टायरावर चालत होतो, नाव त्याचं स्वर्गरथ. आणि जिथं नेऊन काढी लावी दे त्याला मुक्तीधाम. मुक्ती काय? नुक्ती धामी काय? मुक्तीधाम. मुक्ती काय आमच्या देवानं ठेवली काय? मुक्तीसाठी रीत वेगळी आहे. म्हणून आपण मुळात मुक्त होतो पण बाहेर आलो आणि या कलिका वारा मायेला फटका मारला. फटका मारल्याबरोबर देहाला भ्रांती झाली, आणि ती भ्रांती काढण्याकरता सद्गुरुनाथ लागतात बरं का. एवढ्या करता गुरु करावा लागतो. गुरु काय करता? कृष्णार्जन एक वेळा
काजळाची डब्बी घ्यायची कृष्णांजन म्हणजे 10 रुपयाची आणली आणि बसलं काळं तरी कृष्णांजन कशाला म्हणतात हा कृष्णानं फक्त दोघालाच अंजन घातलं उद्धवाला आणि अर्जुनाला रामाला दोघालाच अंजन घातलं हनुमंतरायाला आणि जामवंता प्रत्येक अवतारात दोघाचा उद्धार आहे पण आमच्या संतांना सगळ्याच्या अंजन घातलं पण त्याच्या नशिबात नाही होय आणि मदत मी असता जेणे मी तुझी होय पण सुद्धा ते पुण्य ऐसे म्हणता जीवना तुटे काही अर्जुना तुम्ही देव असून तुम्हाला देव होता येत नाही तुम्ही आम्ही सगळे देव आहोत तुका म्हणे सांगू की सगळे देव आहे पण सगळ्या देव होता येत नाही सगळ्याच्या नशिबात नाही सगळ्याच्या नशिबात नाही मायबाप याला पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची झाली नाही तर इतरांना वाऊ मरली ज्ञानोबाला हरिपाठात म्हणावं लागलं उपदोनी हा ते जीवजंतुशी सगळ्याला नाही कळू शकत नाही ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ना तिची कोस सुद्धा पवित्र असावा लागते त्यावेळेस परंपरेचा महात्मा जीवनामध्ये येत असतो बघा कृष्णांजन एक वेळा एकदा एकलेनी अवधान मग सर्व सुखाची पात्र होईते हे प्रतिज्ञा उत्तर माझे एकदा ज्ञानोबा सांगतात एकदाच ऐकावं लागतं ते एकदा आणि सद्गुरूंना त्या रीतीनं देतात सापडा बिली वाटे जाता गंगास्नान मस्त किलो जाना ठेवीला कर कशाला ठेवा लागतो मस्तकावर हात येत उडेल बोलतोय समोरच्याला मुंग्यात येईना गुरु संताचं जर तुम्ही दर्शन घेतलं इथून पुढे ध्यानात ठेवा जर संताचं दर्शन घेतलं तुमच्या अंगाला जर रोमांच उभे राहिले अंगाला जर शॉक लागला ना 132 केवीचा समजून चालायचा ओरिजिनल महात्मा हा सद्गुरु सारखा असता पाठीराखा पण त्याचं लक्षण सांगायला तुम्हाला त्याच्यामध्ये विपावर पाहिजे ना त्याच्यात फ्यूज उडेल तो काय तुमचे फ्यूज टाकील असा महात्मा असावा का त्याच्या कृपादृष्टीमध्ये बघा बरं का त्याच्या सहज दृष्टीमध्ये जीवाचा उद्धार माझ्या नवनवरानं सहज रेड्याकडे पाहिलं वेद बोलायला सुरुवात झाली इतका अंगी आयुष्य बळ असा जर महात्मा जीवनात भेटला ना समजून घ्या जन्माला आल्याचं सार्थक झालं म्हणून तो काय करतो कानावचनाची या भेटी सरिताची पैकी वस्तू होऊन मोठी कवडी येते तो अनादी काळाची असलेली परंपरागत गोष्ट त्याला ना म्हणतात ब्रह्मना त्याच्या कानामध्ये पेरतो कानातच पेरावं लागतं तोंडात नाही जगामध्ये 99% तोंडानं द्यायचं काम चाललंय नाही मराच्या टायमाला तोंड वाचत आहे तवा नाही जमत ते नाही ज्यावेळेस सद्गुरूंना जीवावर उद्धाराच्या दृष्टिकोनातून स्वस्वरूपाची प्राप्तीच्या दृष्टिकोनातून कृपा करतात गुरुने कानी फुंकिला वारा गुरुने कानी फुंकिला वारा गुरुने कानी फुंकिला वारा गुरुने कानी फुंकिला तत्व अवधूत दत्तात्रयापर्यंत आलं आणि अवधूत दत्तात्रयापासून 4 संप्रदाय तयार झाले जगाला माहित नाही दत्तप्रबोध नावाचे ग्रंथ वाचा सिद्धांत बोध नावाचे ग्रंथ वाचा ना शास्त्र पाहायचं नाही उगाच चुटकिल्या मारायच्या जगाला चाटा मारायच्या नोटा हाणायच्या चला
अवधूत दत्तात्रयावरची कृपा झाली. दत्तात्रयाला वाटलं विश्वाचं कल्याण होण्याकरता ही परंपरा पुढे चालली पाहिजे. म्हणून आदिनाथ उमापासून निवृत्ती दादापर्यंत येते आणि निवृत्ती दादाला ज्ञानदादावर कृपा केल्यानंतर जगाच्या कल्याणाकरता ही मराठीची नगरी ब्रह्मवितेचा सुकाळू करी. ज्ञानोबराय सांगतात सगळे जीव त्या लायकीचे आहे. आम्ही सांगणारे व्यवस्थित नाही, आम्ही व्यवस्थित सांगत नाही, म्हणून समाजाचा काही दोष नाही. ते नाही त्याचं काय ते म्हणतात फकळाचं का? तू लोकाला सांगू राहिला का नाही? मग तो धडाचं सांगायला पाहिजे ना. यायचं गोकंडी येत आहे आमच्या, यायचं सुद्धा रिॲक्शन आम्हाला येतं बरं का. हा तुला वाटू राहिलं कीर्तन करू राहिला म्हणजे नाही 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 नाही, या सगळ्या समाजाचा रोज तुझ्यावर राहील. मी एका महात्म्या संघ आळंदीला गेलो. पहिल्या चरणाकडे येऊ आपण. मी एका महात्म्यासोबत सुरुवातीला मला अनुग्रह झाला. सद्गुरुनाथांची कृपा झाल्यानंतर मी पहिल्यांदा जीवनामध्ये ज्ञानोबरायांच्या दर्शनाला सोहळ्यासाठी गेलो. मला महात्मा माझ्या सोबतच होता. आम्ही दोघंच होतो. सिद्धपीठावर गेलो. गेल्यानंतर भरभरून आम्हाला भरभरून आलं मायबाप. नुसतं पाय ठेवले त्या भूमीमध्ये ना, नेत्री अश्रुतीच्या धारा, कुठे रोमांच शरीरा, गळगळात अश्रू पाच व्हायला लागले. अंग थरथर कापायला लागलं. सद्गुरुनाथाला कळालं वा काम झालंय. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. इंद्रायणीकडे गेलो. महात्मा सांगत होता भाऊ, ज्या महात्म्यानं जगाच्या कल्याणाकरता इथं देहांत प्रायचित्त घेतलं बरं, तीच ही इंद्रायणी. तिथं ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घेतलं. असं वर निघालो आणि त्या पायऱ्यावर लोक बसलेली होती. मला नाही म्हणायचं ते दोन पाच पैसे द्याव आंधळाला. ती बसलेली होती. आंधळे पांगळे मोठी बहिरे बसलेली होती तिथं. तो महात्मा मुखातून शब्द, विधेय स्थितीतले महात्मे होते ते. मी चालत असताना मुखातून शब्द निघले, भाऊ दादा, हे जो पहिल्या पायरीवर जो बसलेला आहे ना, हे माहिती का तुला कोण? मला काय कळत आहे गाजर त्याच्यात? मी गुपचूप ऐकत होतो. तुला माहिती का हा महात्मा कोण आहे? अरे यानं इतकी भागवत केली, इतकी भागवत केली, त्याला ही गती प्राप्त झाली. सिद्ध महात्म्याच्या मुखातले शब्द आहेत, माझ्या अंगावर काटा यायला. मायबाप, कर्म विचित्र असतं बरं. कर्म निरपेक्ष निराकांक्ष आणि निर्हेतुक बुद्धीनं करा, तुम्हाला ते बाधित होणार नाही. चला मग ज्यावेळेस ती कृपादृष्टी तुकोबरायांकडे झाली, तुकोबरायाला मार्गी लागली. मार्गी लागल्यानंतर देहाचा विसर पडायला लागला. जसं 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 तुकोबराय आज जायला लागले, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. आत शिरायची ज्ञान शिका, आत शिरायचं ज्ञान शिका. बाहेर काही पडेल नाही, बाहेर काहीच पडेल नाही. आत शिरा. जसं जसं आत जायला लागलो तसं तसं त्याची बद्धता निघून जाते आणि मुक्तता जीवनामध्ये येते. मुक्त होता परी
मुक्त होता फुली बळे झाला बुद्ध. तुम्ही आम्ही मुक्तच आहोत बरं का, अजूनही मुक्तच आहे, पण उगाच चिटकून घेतलंय. एक गेलं वैतगून सारं फुकून टाकलंय, पिऊ 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 पिऊ, काय राहिलं नाही घरी. घरच्या ना काढून दिलाय बायका पोरांना, तर त्याला पण सांभाळून गेलं. गेल्यानंतर काय झालं, त्याला उपरती निर्माण झाली, पश्चाताप झाला. आणि एका अशी महात्मे होते डोंगरामध्ये, वर महादेवाचं मंदिर होतं, तिथं होते ते विरक्त बाळ ब्रह्मचारी होते. आणि त्यांना गावाची काही घेणं नाही, सप्ताह करा नाही तर काय करा, काही घेणं नाही, कधी गावात येत नव्हते. ते त्यांच्या साधनेमध्ये मस्त राहायचे. आता त्यांच्या वयाचे ते ज्यावेळेस बालब्रह्मचारी त्यांचे वर्गमित्र होते, आता ते दुपारी जायचे काठी टेकी बाबांकडं गप्पा मारायला. बाबा त्यांना ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या. मग आता ते काय झालं, हे पहिलंच रांग, याला 10 फुटाचा रस्ता पुराणा गेलंय वर चालत 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 चालत. झाडे काही पडेल नाही जीवनात, काही वैताग येतो ना लोकायला. मावतीला गेलो का काय खरं काय सांगू यायचंय लोक. आणि जर शिक घंटाभर लेट होऊ द्या, लोक म्हणते काऊन मुरकी नका तू तर आता तर म्हणला काय खरं काय यायचंय, मग गच राय ना घंटाभर. मग ते गेलंय वर. आता ते सगळे त्यांचे मित्र म्हातारी माणसं, जग म्हातारी माणसं तिथं बसलेली होती. महात्मा त्यांच्या नादामध्ये व्यस्त होते. हा गेला, बाबाज बाबाज बाबाज, बर ये 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 बाळ ये, मला असं काहीतरी सांगा, आम्हाला देव प्राप्त झाला पाहिजे. आता ते फुल वास येऊ राहिला त्याचा, आणि ते म्हणून राहिलं मला सांगा. मायकून नाही संसार सुटाना, मायकून दारू सुटाना, मला दारू सोडायचं काहीतरी सांगा. ते बुवा लोकांना सांगावं का दारू सोडायचं. डोसाच्या टायमाला भाऊ बॉल विचारून डोसायला लागला का. लोकांचे उलटीच फ्यूज जोडेले, लोकांची उलट्या मोटरा, म्हणजे पियायचं म्हणा ना आणि सोडायचं बुवाकडं. ते कोणता धंदा आहे असा. जाऊ गेले त्यांच्याकडे, नाही मला हा संसार सुटत नाही. मग त्यांनी सांगितलं असं काम कर, मी तुला आहे ना उद्या सांग, तू उद्या ये. बरं गेलं, उतरलं खाली, घरी गेलंय, राहिलंय तेवढं पुरतं चांगलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मित्र भेटलाय, घेतलाय घेऊन पुन्हा गेलाय, बाबा मला सांगा. ते सांगितलंय अरे आज मी कामात आहे, उद्या सांग. आलंय तिसऱ्या दिवशी बाबा ध्यानाला बसलेली होती. त्यानं पाहिलं आता हे काही उठायला गेलं नाही. चौथ्या दिवशी आलं, बाबाला कळालं की खालून वर येता. बाबाला काय केलं, तिकडं मोठं पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाला घट्ट धरलंय बाबानं असं. त्याच्याकडे पाठ केली आणि पिंपळाला घट्ट धरलंय. घट्ट धरल्यावर ते आलंय, बाबाजी 4 दिवसापासून चक्रा मारून राहिलं, तुम्हाला काय एवढं मान लागला, मला सोडायचं काही सांगा ना, उपाय काहीतरी सांगा. त्याला सांगितलंय बाबा तुला मी सांगितलं असतं, पण हे झाड मला काही सोडायला तयार नाही. काय म्हणतं ते, बाबा तुला सांगितलं असतं रे, पण काय करू, या झाडानं मला इतकं घट्ट धरलं का मला ते सोडून नाही राहिलं. ते म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, तुम्ही झाडाला धरलं का झाडानं तुम्हाला धरलं. बाबांना झाड सोडलं आणि त्याला धरलं. बाबा म्हणे भाऊ तसं त्वा दारूला धरलं का दारूला तुला धरलं, तसं तुम्हाला मला संसाराने नाही धरलं, आग आपल्याला आहे. साडूच्या पोरीला पोरग मला पाहायला राहिलं, साडू काय करू राहिलं तिकडे. कीर्तन संपाची भेटत आला, एका चरणात जरी सुटलं तर अगस्त्य मुनीची माफी माग. पण तुम्हाला कळालं तर पाहिजे ना कीर्तन काऊन ऐकायचं. काय सांगत हो तुम्ही. विठाला घालून घेतला, लय पाऊस झाला काय करावा, लय पाऊस झाला म्हणून औषध घेऊन मरून जाय. अरे जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार काय करतो. जे आपल्या हातात नाही ना, भूतकाळ पश्चात न करो, भविष्याची चिंता न करो, वर्तमान चल रहा है. भूतकाळ निघून गेलेला आहे, भविष्यकाळ माहीत नाही, मग विचार का करता. तुम्ही इथं बसलेले विश्वातले सगळे लोक भूतकाळाचा विचार
करतात आता गरिबी आली, काही म्हणजे आम्ही लई गरीब होतो आता लई चांगलं झालं, म्हणजे भूतकाळाचे. काही लोक म्हणजे आता पैसा आला ना आणि 10 एकर जमीन देऊ, पाणी कानाडगावच्या धरणाचं पाणी आणू, टाकळीहून आणू, बंद पडलं तर काय गाव म्हणजे पुढचं. टमाटे लावायला गेलं का ते टमाटे लावतो ना आपण, टमाटे एवढी एवढीच राहते ईटभर बापू. ते म्हणतो या 3.5 लाख आहे टमाटे, आणि ते 50 रुपये कॅरेटने विकत आहे. म्हणजे आम्ही भूतकाळात राहतो आणि भविष्य काळाचा विचार करतो, पण खाली चालला वेळ वर्तमान काळाचा त्याचा सदुपयोग कोणी करत नाही. आताचा विचार करा, कल करो तो आज कर, अरे आज करे तो अब निकल जाएगा, श्वास तो करेगा कब. श्वास देहातूनच मरण जायच्या आधी जागवा, मरणाची सावध व्हावे, आपले स्वेद कुंडी घ्यावे, जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काय. माणसाच्या जन्माला आलो, नागपुड्या खाली चालला, देव देव चाललाय जगामध्ये. विचार करा, परमार्थ हातापायाने टंगड्याने करायचा विषय नसतो. परमार्थ ज्या रीतीने करायचा त्या साधू संतांना सांगितलंय. आजपाजपणे उलट प्राणाचा तिथेच्या मनाचा निर्धार होते. पुन्हा सांगावं, घरादाराची नक्कपोराची हरिपाठ पाठी, मग काय विमान आले का न्यायला आम्हाला, पण हरिपाठ जीवनामध्ये आला पाहिजे. जे संतांना सांगितलं ते करा, त्याच्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. आणि ह्या संसार करता 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 पुन्हा कर्म तयार करायला लागलो आणि पुन्हा 84 लाख खालीला जावं लागतं. दुसरं पाप पुण्य करायचं आवडीने भावे हरिनाम घेते. हो, आवडीनं घ्यावं लागतं, प्रेमानं घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेस श्रद्धा ठेवून श्रद्धावान लभते ज्ञान. गुरुवरच श्रद्धा नाही, गुरुवरच भाव नाही, काय गाजर भेटन तुला. बघा, गुरुनं सांगितलेलं ज्ञान, गुरुनं सांगितलेली गोष्ट ज्यावेळेस रीतीनं जीव करायला लागला, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ना पुण्य न पाप न सौख्य न दुःख न मात्र न तीर्थ न भोजन नाही, भोजन नाही, चिदानंद रूपा. कशाला पुण्य म्हणतात, कशाला पाप म्हणतात. आम्ही वरलाकडे तोंड करून जेव्हा लागलो तरी पाप. सांगणारे इतके मेंटल झाले आता, इकडं तोंड करून खा, तिकडं तोंड करून खा. देवाचं तोंड इकडं करा, तो पुढे इकडं असलं चालत. फक्त देवाचं तोंड ईशान्याला पाहिजे, तो तोंड राहू दे दारूच्या दुकानाकडे. मेंटल खोपडीचे लोक. किती वास्तुशास्त्र काढल्यानंतर तुमची शांती होणार, किती वास्तुशांती केल्यानंतर. आतापर्यंत लोकांना बापू वास्तुशांती केल्या नाही का? लाखाना आणले वास्तुशांतीला, आणि ज्या दिवशी वास्तुशांती झाली त्या दिवशी एकमेकाच्या लोखंडी बसली. मग झाली काय शांती? शांती कोणाची करायची? त्या विटा दगडाची करायची का माई करायची? आणि आमच्यासारखे समाजसेवक येतात, हे टुक्कड बाबू, कोणी धकलं का येतोय ते, त्याला कोणी गाजर विचारित नाही. ते त्यांच्या आत्म्यात शांती मिळून. गाजर कळतं का तुला आत्मा काय म्हणतो? अरे मुळात आत्मा शांती रूपे. कोणाला शांती देतो? आणि ज्याला तुला शांती करायची होती ना, जन्माला असताना या देहामध्ये असताना ज्याची शांती करायची ना, त्याची केली नाही, त्याची शांती केली नाही. निघ आत्म्याला शांती मिळून. त्यांच्या मृत आत्म्यास. आत्मा कधी मरतो काय? पागल. नैनन झिंदन शस्त्राने नैनंद हत्ती पावता.
आत्मा कधी मरत नाही आणि त्यांच्या मृत आत्म्या शांती लोक पालत्या तो ह्या डोक्यात पाणी होईल. त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला काय आता मग तू दोन-चार एकर नावर करून दे द्यायला काय बोलावा. इतकं चिरकून बोलायला मला काही मूळव्याध नाही होईल मायबा. पण सोन्यासारखा समाज इतका येऊन बोलतो ना, या सोन्यासारख्या समाजाला उद्धाराचा मार्ग सांगितला पाहिजे. म्हणून मायबा तुमच्या प्रमाणात वेळ संपलेली आहे. जास्त वेळ मी घेत नाही. तुम्हाला जर जास्त वेळ घ्यायची असेल तर 6 ला चालू करायचं. हो मी धुळे तालुक्यामध्ये गेलो होतो. जन्माष्टमीची कीर्तन विकास महाराज मोगल महाराज जन्माष्टमीचं कीर्तन होतं. लवकर गेलो, सुट्टी होती मला, गेलो मी. जन्माचं कीर्तनाला गेलो 5 वाजायला तिथं गेलो. 5 वाजायला गेल्यानंतर 5:30 लोक आमचं फराळाचं झालं. उपवास होता ना, फराळाचं झाल्यानंतर ते म्हणे बाबा करायचं कसं. जन्म कितीला राहतो 10 ते 12 कीर्तन असावं का नसावं. बरोबर आहे ना. म्हणजे इरजे यायचे बैल आले म्हणजे उभाट्या आणायचे. हा मग तुम्हाला कळू राहिलं बा मी संसाराचं बोललो तर कसे दात निघाले. मग गेलो तिथं. मग त्यांनी काय सांगितलं 10 ते 12 होतं बाबा 8 ला चालू करू. म्हणलं करा. त्याला वाटलं बाबा किती पाणी ते पावा. लोक बाबाची जिराला सुद्धा निघेले आता. आमचे किरण महाराज चांगले पण काही पहिल्या बॉललाच आडच आला त्या. पण मी बी पक्क्या गुरुचा चला मी आडगात ना उभं केलं कीर्तनात. मला याच्यातलं काही कळत नाही. काळी कळत नाही, ढवळी कळत नाही. मला माई कळत ही फक्त. मी कोणती ती आहे मला कळत आहे. हा कोणी आडत चाललं किरण बाबा मला काही घेणं नाही कोणाशी. हा नाही ते तिकडे मागे हसत राहत्या आणि मी कुदू कीर्तन करतो पुढं. दादा हसू द्या, हसणाऱ्याची दाद दिसती. मग गेलो 8 ला कीर्तन चालू केलं. बाबा 12:30 ला कीर्तन संपवलंय. त्याने सांगितलं बाबा नमस्कार आहे तुम्हाला. आणि धुळ्याहून पुन्हा रातोरात आलो बरं मोटरसायकलवर. पावसाळ्याचे दिवस राहतात. त्याने सांगितलं बाप तुमची लई त्या दिवशी. म्हणलं हा ना आवराय हा विठोबा
या ठिकाणी थोडासा वेळ घेतो तुमचा. या आयोजक जे आहेत, या भगवत कार्यकर्ता, यज्ञीय कार्यकर्ता, ज्यांनी भरपूर मेहनत करतात, अशी प्रेमाची मूर्ती आपल्या गावाचं दैवत मुरलीधर बापू, गायके बापू यांचा सुद्धा थोडासा स्वागत करावं म्हणून या दृष्टिकोनातून तिथे सर नाही तुम्ही करायचं. मी करू. हरे घेऊन या माझे बाप पुण्याचे तू किती भूक काय हरकत नाही. चला झालेली शिवा मायबाप तुमच्या सर्व कविता चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये मायबाप तुम्हाला काहीतरी वाईट वाटलं असेल, तुम्हाला काहीतरी लागलं असेल, मला काही तुम्हाला म्हणजे असं टाकून बोलायचं नाही, पण आईचं लेकरू असतं ना ते उन्हात खेळायला गेलं ना आम्हाला 2 मिनिटात संपायचं आहे ना बापू. तुम्हीच म्हणले 10 मिनिटं घ्या, आता तुम्हीच मध्ये आवडणारच नाही. पण त्या आई जशी सांगते ते उन्हात खेळत असताना मग ते म्हणते मेल्या सावलीतून याचा अर्थ त्यानं काय सावलीतून फाशी घ्यायची असते. तसं मला जे बोलायचं तळमळी ना तुम्हाला आहे ना, मायबाप माणसाच्या जन्माला आलो. अरे लई सोपा दे तुका म्हणजे सोपे आहे सर्व सोपं तेवढं एक आपलासा करा. आणि म्हणून जे काही बोलण्याच्या ओघामध्ये चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाण्याचा दोष आहे मायबाप. तुम्ही महेशाच्या मूर्तीने स्वीकारा लागे ज्ञानेश्वर